या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व सेमिस्टर 6व्या मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला अ, सार्वजनिक वित्त जो आपला 12वा पेपर आहे आणि या पेपरचा आपण पहिला चॅप्टर पाहत आहोत. या च्या पहिल्या चॅप्टरमधील आपण पहिले 2 टॉपिक या ठिकाणी पाहितलेले आहेत. त्यामध्ये अ, सार्वजनिक वित्त कशाला म्हणायचं आहे, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती आपण पाहितलेली आहे. बरोबर आहे, की साधारणपणे सार्वजनिक वित्त आपण कशाला म्हटलेलं, की ज्या शास्त्रामध्ये उत्पन्न आणि अ, खर्चाचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे. तर त्याला सार्वजनिक म्हणजे वित्त असं म्हटलेलं आहे आणि त्याचं स्वरूप हे जी प्रशासन व्यवस्था असते किंवा शासकीय व्यवस्था जी असेल, मग भांडवलशाही असेल, समाजवादी असेल, लोकशाही असेल, हुकुमशाही असेल, त्या पद्धतीने त्याचं स्वरूप असतं आणि त्यानुसार जी काही त्याची व्याप्ती आहे आपण पाहितलेली आहे, की व्याप्ती म्हणजे त्या विषयाचा अभ्यास. त्या विषयामध्ये ज्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, त्या सर्व गोष्टींना त्या विषयाची व्याप्ती असं म्हटलेलं आहे. आणि सार्वजनिक वित्त किंवा आयव्यय किंवा राजस्व किंवा पब्लिक फायनान्स या टायटलमध्ये किंवा या पेपरमध्ये आपण पाहतो, की कर, कर्ज, खर्च, तुटीचा अर्थ भरणा याचा अभ्यास केला जातो आणि ही सगळी व्याप्तीचा विषय असलेले आपण पाहितलेला आहे. त्यानंतर आपण सेकंड टॉपिक पाहितलेला आहे, की वित्तीय धोरण. वित्तीय धोरण आपण या ठिकाणी पाहितलेलं आहे, ती काय, कशाला म्हणायचं वित्तीय धोरण, त्याचे काय उद्देश आहेत आणि त्याची साधने याचाही आपण अभ्यास केलेला आहे, की साधारणपणे वित्तीय धोरण म्हणजे जमा खर्चाचा अभ्यास करणारं धोरण. आपण पाहतो, की याचे मुख्य उद्देश आपण पाहतो, की जलद गतीने देशाचा विकास घडवून आणणे, आर्थिक विषमता कमी करणे, रोजगारीत वाढ करणे, दारिद्र्य कमी करणे, बेकारी कमी करणे, अ, अ, विकासाच्या अनुषंगाने आपण पाहतो की उत्पादनात वाढ घडवून आणणे. तर अशा प्रकारची म्हणजे सेवा क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, या सर्वांच्या विकासाला पूरक असं प्रकारचं धोरण किंवा तशा प्रकारचं या त्या क्षेत्राचा विकास घडवून आणणे हे त्याचा उद्देश मुख्य असतो आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये जे शासन असतं ते कर, कर्ज, त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा आणि खर्च या विविध साधनांचा वापर करून अर्थव्यवस्था विकासाकडे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक शासन हे करत असतं. तर आजच्या तासाला आपल्याला याचं जे वित्तीय धोरणाचं जे मुख्य साधन या ठिकाणी आपण जी 4 साधने पाहितलेली आहे. पहिलं आपण पाहितलं होतं कर, त्यानंतर कर्ज पाहितलं होतं, त्यानंतर खर्च पाहितला आणि त्यानंतर आपण अर्थसंकल्प हे पाहितलेलं आहे, बजेट. बरोबर आहे. तर ते बजेट हे एक वित्तीय धोरणाचं साधन आहे. ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अंदाजपत्रक मराठीमध्ये त्याला म्हणतात. आपण पाहतो की अ, साधारणपणे बजेट कशाला म्हणायचं, की आपण पाहतो की बजेटमध्ये साधारणपणे चालू वर्षाची स्थिती, मागील वर्षाची स्थिती आणि पुढील वर्षाच्या स्थितीचा अंदाज, हे 3 वर्षे त्या ठिकाणी तुलनात्मक तिथे मांडणी केल्या जाते. त्यामध्ये उत्पन्न आणि खर्चाची मांडणी केल्या जाते किंवा ताळेबंद केला जातो. त्याला आपण बजेट असं म्हणतो. त्याचं नावच आहे अंदाजपत्रक. पुढच्या वर्षीचं अंदाजपत्रक. पुढच्या वर्षीचं अंदाजपत्रक म्हणजे पुढच्या वर्षी किती उत्पन्न शासनाला येणार आहे आणि मग आलेलं उत्पन्न कोणत्या-कोणत्या बाबींवर खर्च करायचा आहे. तर या बाबतीतला अंदाज म्हणजेच बजेट असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. विद्यार्थी मित्र हो, जगामधील प्रत्येक राष्ट्रांमध्ये बजेट हे मांडलं जातं. मग काही राष्ट्रांमध्ये कृषीचं वेगळं बजेट असतं, उद्योग क्षेत्राचं वेगळं असतं, सेवा क्षेत्राचं वेगळं असतं. काही देशांमध्ये त्याचे प्रकार वेगवेगळे आहे. एकत्रित मांडलं जातं आणि बजेटकडे सर्वांचंच लक्ष असतं. कारण आपण पाहतो की त्यावरून शासनाचं एक नियोजन त्या माध्यमातून लक्षात येतं, की कोणत्या-कोणत्या बाबी अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी बजेटचा उपयोग केला जातो. त्यावरील एक उपाययोजना म्हणजे बजेट असं आपल्याला म्हणता येईल, की देशामधील ज्या आर्थिक समस्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो की विशेषतः देशाचा आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य, किंमतस्थैर्य, पूर्ण रोजगार, दारिद्र्य निर्मूलन, समतोल विकास अशा प्रकारचे जे काही उद्देश पंचवार्षिक योजनेचा किंवा नियोजनाचा असतो आणि जनाला या नियोजनाला अनुसरून अशा प्रकारचा बजेट हे या ठिकाणी मांडलं जातं. म्हणजे अभ्यास करून म्हणजे तुम्हाला मी म्हटलं, की 3 वर्षाचा यामध्ये चर्चा किंवा उल्लेख किंवा अभ्यास स्टडी करून ते बजेट मांडलं जातं. म्हणजे चालू वर्षातील स्थिती, मागील वर्षाचा अनुभव
आणि पुढील वर्षात काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा किंवा एक लिखित मांडणी त्यामध्ये केल्या जाते. जगामध्ये वेगवेगळे आर्थिक वर्ष आहेत, परंतु आपण पाहतो की भारतामध्ये हे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे. आता पुढे डिमांड यायला लागलेली आहे की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्ष करावं, कारण विकसित राष्ट्रांमध्ये हे आर्थिक वर्ष आहे. भविष्यात त्यामध्ये चेंज होईल न होईल, परंतु सध्या तरी भारतामध्ये हे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे आणि आर्थिक वर्षासाठी एका वर्षासाठी हे बजेट असतं असं आपल्याला म्हणता येईल. आपण पाहतो की नियोजनाच्या माध्यमातून पंचवार्षिक नियोजन असतं आणि त्याचंच प्रतिबिंब हे बजेटमध्ये असतं असं आपल्याला दिसून येतं. कारण नियोजनाच्या माध्यमातून राष्ट्राचा विकास करावा लागतो. म्हणजे राष्ट्रासमोर कुठल्या समस्या आहेत या समस्यांचं चर्चा केली जाते आणि त्यातील उपाययोजना ह्या केल्या जातात आणि ह्या नियोजनामधून बजेटमध्ये येत असतात असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे देशातील जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आर्थिक स्थैर्य, किंमत स्थैर्य, पूर्ण रोजगार, दारिद्र्य निर्मूलन, समतोल विकास आणि लोकांच्या क्षमतांचा विकास करून मानव विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टी, सामाजिक कल्याण असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बजेटमध्ये येत असतात आणि त्यातून राष्ट्राचा विकास घडून कसा आणता येईल, लोकांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण होते, देशाचा विकास कसा घडून आणता येईल, या अनुषंगाने प्रयत्न केले जातात आणि ह्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. या ठिकाणी अंदाजपत्रकाचा आणि अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी पाहायचं आहे. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बजेट त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर विविध अर्थशास्त्रज्ञांनी या ठिकाणी व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या या ठिकाणी साधारणपणे आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे जे.एल. हॅन्सनची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेली आहे की सरकारच्या उत्पन्नाचा व खर्चाचा पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज म्हणजेच अंदाजपत्रक होय. पहा, सरकारच्या उत्पन्नाचा व खर्चाचा पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज म्हणजेच अंदाजपत्रक होय, अशा प्रकारची हॅन्सनची व्याख्या आहे. त्यानंतर ही फिनले सिरासची व्याख्या जास्त उपयुक्त आहे की सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे तयार केलेले वार्षिक पत्रक म्हणजेच अंदाजपत्रक होय. पहा, म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचं वार्षिक पत्र किंवा नियोजन किंवा ताळेबंद त्याला अंदाजपत्रक असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर सी.एल. किंग यांची व्याख्या आहे की सरकारी उत्पन्न व सरकारी खर्च या ज्या साधनांद्वारे समतोल प्रस्थापित केला जातो ते साधन म्हणजे वित्तीय अंदाजपत्रक होय. त्यानंतर फिलिप टेलर यांनी व्याख्या केलेली आहे की सरकारची वित्तीय बृहत म्हणजे विस्तारित योजना म्हणजे अंदाजपत्रक किंवा त्यानंतरची कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवायच्या वित्तीय शिफारसी ज्यामध्ये आहेत अशी कागदपत्रे म्हणजेच अंदाजपत्रक. वरील याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की अंदाजपत्रक हे एका वर्षासाठीचं असतं. ते आपल्याकडे जे आर्थिक वर्ष आहे त्यानुसार अंदाजपत्रक मांडलं जातं. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे. त्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व खर्चाची तरतूद त्यामध्ये मांडल्या जाते आणि त्या खर्चाला मान्यता संसदेची असेल, विधानसभेत राज्य सरकार म्हणजे असेल ते घेत असतं आणि त्यानुसार मग खर्च होत असतो. म्हणजे अंदाजपत्रकानुसार आपण पाहतो अंदाजपत्रक मांडायचं, मग ते लोकसभेत असेल, राज्यसभेत असेल किंवा राज्य लेवलवर विधानसभा, विधान परिषद असेल त्याला संमत करून घ्यावं लागतं आणि संमत केल्याच्यानुसारच त्यानुसार शासनाला तशा प्रकारची कर आकारता येतात किंवा तशा प्रकारचं कर्ज घेता येतं किंवा तशा प्रकारचा आपण पाहतो की खर्चही करता येतो. म्हणजे जोपर्यंत याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत ते खर्च करता येत नाही आणि म्हणून खर्च करण्याची एक मान्यता हे आपण या अंदाजपत्रकाच्या बाबतीत म्हणू शकतो. भारतात अंदाजपत्रक 18 फेब्रुवारी 1860 मध्ये मांडण्यात आले. भारतात दरवर्षी एप्रिल ते 31 मार्च या काळासाठी अर्थमंत्री अंदाजपत्रक साधारणपणे आपण पाहतो अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं आणि त्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आता हे पहिलं मार्चमध्ये मांडलं जायचं, आता फेब्रुवारीमध्येच अर्थसंकल्प हा मांडण्यात येत आहे. कारण आपण पाहतो की त्याचे काही दुरुस्त्या असतील तर त्यामध्ये दुरुस्त करायला वेळ मिळावा हा त्या पाठीमागील अर्थ असेल किंवा तशा प्रकारची भूमिका असेल. तर या काळासाठी अर्थमंत्री या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करतात. अंदाजपत्रक लागू होण्यापूर्वी कायदेमंडळात चर्चेसाठी ठेवले जातं आणि अंदाजपत्रकातील पुढील 3 बाबीचा समावेश असतो. पहा, ह्या 3 बाबी अंदाजपत्रकामध्ये असतात. चालू वर्षाची जमा खर्चाची आकडेवारी, मागील वर्षाची जमा खर्चाची आकडेवारी
आणि पुढील वर्षाचा जमा खर्चाचा अंदाज म्हणजे चालू वर्ष, मागील वर्ष आणि पुढील वर्ष असं तिन्ही वर्षाचा अंदाज या जमा खर्चामध्ये म्हणजे मागील वर्षामध्ये काय केलं आणि आता काय करायचं आहे, सद्यस्थिती काय आहे आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल आणि पुढील भविष्यात काय आव्हाने आहेत त्यावरील काय उपाययोजना करता येईल, तशा प्रकारच्या जमा खर्चची तरतूद या ठिकाणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते. तर आता आपल्याला अर्थसंकल्पाचे प्रकार किंवा वर्गीकरण टाइप्स ऑफ बजेट हे या ठिकाणी पाहायचं आहे. साधारणपणे अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. एक महसुली अंदाजपत्रक आणि दुसरं भांडवली अंदाजपत्रक. पहा, महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. तसेच अंदाजपत्रकाचे तुटीचे अंदाजपत्रक, संतुलित अंदाजपत्रक असेही प्रकार पाडले जातात. या सर्व प्रकारांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे देता येईल. म्हणजे मुख्य 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात येतं. महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. त्यामध्ये पहिला प्रकार पाहूया, महसुली अंदाजपत्रक. महसूल म्हणजे उत्पन्न आपण पाहूया, रेव्हेन्यू ज्याला आपण म्हणतो. महसुली अंदाजपत्रकालाच चालू अंदाजपत्रक असे म्हणतात. पहा, महसुली अंदाजपत्रकाला चालू अंदाजपत्रक असे म्हणतात. महसुली अंदाजपत्रकात सरकारचा चालू खर्च म्हणजेच ज्या खर्चामुळे सामुदायिक उपभोगाच्या वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते किंवा खरेदी केली जाते असा खर्च. म्हणजे पहा, महसुली खर्च म्हणजे चालू खर्च आणि चालू खर्च म्हणजे ज्या खर्चामुळे सामुदायिक उपभोगाच्या वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते किंवा खरेदी केली जाते असा खर्च आणि हा खर्च करण्यासाठी वापरले जाणारे उत्पन्न याचा समावेश असतो. महसुली अंदाजपत्रकात जमेची बाजू आणि खर्चाची बाजू वेगवेगळी असते. पहा, महसुली अंदाजपत्रक 2 बाजूने असतं. एक महसुली बाजू म्हणजे उत्पन्नाच्या बाजूने आणि दुसरं खर्चाच्या बाजूने. अंदाजपत्रक म्हणजे उत्पन्न आणि खर्च ह्या 2 गोष्टी आल्याच. मग महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च अशा 2 बाबी महसुली अंदाजपत्रकात असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यापैकी महसुली अंदाजपत्रकातील जमेची बाजू पाहूया. जमा म्हणजे ज्याला आपण उत्पन्नाची साईड असं म्हणूया. महसुली अंदाजपत्रकातील जमेच्या बाजू खालील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यापैकी पहिला आपण पाहूया की सरकारचा महसुली उत्पन्नाचा स्रोत सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांचा नफा. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि यामध्ये सरकारचेही उपक्रम आहेत आणि खाजगीही उपक्रमाच्या माध्यमातून वस्तू उत्पादन केल्या जातं आणि सरकारचेही उपक्रम आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात भारतामध्ये आहेत. 1991 पर्यंत मोठ्या प्रमाणात सरकारी गुंतवणूक होती. आता तिचं निर्गुंतवणुकीकरण होतं. परंतु आजही कल्याणकारी भूमिकेतून आपण पाहतो की भारतातील केंद्र सरकार बरेच उद्योग चालवतं आणि त्या उद्योगाचा मिळालेला नफा हा महसुली जमेची बाजू असतो किंवा त्याचा यामध्ये समावेश होतो. त्या देशात सरकारच्या मालकीचे व सरकारकडून चालवले जाणारे अनेक उद्योग व प्रकल्प आहेत. त्यांच्यापासून शासनाला मिळणारे उत्पन्न किंवा नफा महसुली अंदाजपत्रकातील जमा बाजूमध्ये दाखवला जातो. महसुली अंदाजपत्रकाची जमा बाजूचा दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सरकारी मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न. सरकारच्या मालकीची जी स्थावर मालमत्ता असते त्यापासून सरकारला भाडे, व्याज, खंडाच्या रूपाने उत्पन्न प्राप्त होते. सरकारने देशात व परदेशात जी कर्जे दिलेली असतात त्यापासूनही सरकारला व्याज मिळते. त्याचप्रमाणे जे शेअर्स खरेदी केलेले असतात त्यापासूनही लाभांश मिळतो. अशा रीतीने सरकारच्या मालमत्तेपासून सरकारला जे उत्पन्न मिळते ते महसुली अंदाजपत्रकाच्या जमेच्या बाजूमध्ये असते. त्यानंतर जमेच्या बाजूचा तिसरा मुद्दा सरकारी कामापासून मिळणारे शुल्क. सरकार शिक्षण, आरोग्य यासारख्या सेवा पुरविते. या सेवांच्या मोबदल्यात नाममात्र फी घेतली जाते. तसेच वाहतूक, दळणवळण सेवा, शासकीय प्रकल्प, खरेदी विक्रीच्या व्यवहारात नोंदणी फी, स्टॅम्प ड्युटी या स्वरूपात उत्पन्न मिळत असते. त्याचा समावेश महसुली अंदाजपत्रकात होत असतो. चौथा मुद्दा आहे कराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न. आपण पाहतो की सरकारला जे वित्तीय साधने त्यामध्ये सर्वात मोठं आपण पाहतो की कर आणि कराच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. आपण वित्तीय साधनांमध्ये म्हटलं होतं की इन्कम टॅक्स असेल,
त्यानंतर GST असेल आणि कॉर्पोरेशन टॅक्स असेल. साधारणपणे एकूण उत्पन्नाच्या 55 ते 60% उत्पन्न शासनाला या 3 कराच्या माध्यमातून मिळतं आणि हे मुख्य स्रोत शासनाचे उत्पन्नाचे आहे. आज आपण पाहतो की केंद्र सरकारचा GST हा 1,00,000 कोटीपेक्षा जास्त पुढे सरकलेला आहे. तर अशा प्रकारे कराच्या माध्यमातून जास्तीत जास्त सरकारचं उत्पन्न कसं वाढेल असा प्रयत्न सरकारचा असतो. म्हणजे लोकांना शोषेल एवढा कर आणि लोकांच्या सोयीनुसार कराची आकारणी होत असते आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न हे शासनाचं उत्पन्न असतं. म्हणून महसुली अंदाजपत्रकातील जमेच्या बाजूतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विविध करांपासून मिळणारे उत्पन्न होय. कर हे सक्तीचे देणे असते. प्रत्येकाला आपल्यावर आकारलेला कर द्यावाच लागतो. मग यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, कंपनी कर, उत्पन्न कर, सेवा कर, केंद्रशासित प्रदेशाचे कर इत्यादी करापासून मिळणारे उत्पन्न महसुली उत्पन्नातील जमा बाजूत समाविष्ट होते. तर हे 4 मुद्दे उत्पन्नाच्या महसुली अंदाजपत्रकातील जमेच्या बाबतीत असलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला महसुली अंदाजपत्रकात खर्चाची बाजू पाहायची आहे. महसुली अंदाजपत्रकात जो खर्च समाविष्ट केला जातो त्याचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाते. कार्यानुसार वर्गीकरण आणि आर्थिक वर्गीकरण असे महसुली अंदाजपत्रकातील खर्चाच्या बाजूचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. कार्यानुसार वर्गीकरण आणि आर्थिक वर्गीकरण. कार्यानुसार वर्गीकरण कोणकोणत्या कार्यावर किती खर्च केला जातो हे दाखविले जाते. कार्यानुसार वर्गीकरण लष्करी खर्च, नागरी कारभारावरील खर्च, समाज संवर्धनकारी खर्च, आर्थिक विकासासाठी खर्च इत्यादी खर्चाचा कार्यात्मकमध्ये समावेश होतो. या वेगवेगळ्या कार्यावर किती खर्च केला जातो, किती खर्चाची तरतूद असते त्यानुसार आर्थिक वर्गीकरण केले जाते. ज्या खर्चातून नवीन मालमत्तेची निर्मिती होत नाही अशा सर्व खर्चाचा समावेश महसुली खर्चात होतो. पहा, ज्या खर्चातून नवीन मालमत्तेची निर्मिती होत नाही अशा सर्व म्हणजे ज्याला आपण अनुत्पादक खर्च असं या ठिकाणी काही प्रमाणात म्हणू शकतो. अशा सर्व खर्चाचा समावेश महसुली खर्चात होतो. महसुली खर्चात संरक्षण खर्च, नागरी प्रशासनावरील खर्च, कल्याणकारी योजनांवरील खर्च, आर्थिक विकासावरील खर्च, कृषी विकास, ग्रामीण विकास, वाहतूक, दळणवळण इत्यादी वरील खर्चाचा समावेश महसुली खर्चामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे ही खर्चाची वेगवेगळे मुद्दे किंवा बाजू असलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी अर्थसंकल्पाचा पहिला जो प्रकार आहे महसुली अंदाजपत्रक याची जमेची बाजू, उत्पन्नाची बाजू आणि खर्चाची बाजू दोन्ही बाजू आपण पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला भांडवली अंदाजपत्रकाच्या दोन्ही बाजू या ठिकाणी पाहायच्या आहेत. कॅपिटल बजेट ज्याला आपण म्हणूया. भांडवली खात्याच्या जमा खर्चाला भांडवली अंदाजपत्रक असे म्हणतात. पहा, भांडवली खात्यावर जो जमा होतो उत्पन्न आणि खर्चाला भांडवली अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. भांडवली अंदाजपत्रकात सरकारचा भांडवली खर्च म्हणजे ज्या खर्चामुळे देशाच्या मालमत्तेत किंवा जिंदगीत भर पडत असते, ॲसेट ज्याला आपण म्हणूया. भांडवली अंदाजपत्रकात सरकारचा भांडवली खर्च म्हणजे त्या खर्चामुळे देशाच्या मालमत्तेत किंवा जिंदगीत भर पडते असा खर्च. हा खर्च भागविण्यासाठी उपयोगात आणले जाणारे उत्पन्नाचे मार्ग याचा समावेश केला जातो. भांडवली अंदाजपत्रकात जो खर्च केला जातो त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असते. महसुली अंदाजपत्रकाप्रमाणे भांडवली अंदाजपत्रकात जमेच्या व खर्चाच्या बाजू असतात. मात्र महसुली अंदाजपत्रकातील जमेच्या व खर्चाच्या बाजू आणि भांडवली अंदाजपत्रकातील जमेच्या व खर्चाच्या बाजू या वेगवेगळ्या असतात. पहा, भांडवली अंदाजपत्रकातील खर्चामुळे म्हणजे मालमत्तेत किंवा जिंदगीत म्हणजे ॲसेटमध्ये भर पडत असते हे असं आपल्याला म्हणता येईल. पहा, भांडवली अंदाजपत्रकातील जमेच्या बाजू या ठिकाणी दिलेल्या आहेत की त्यामध्ये पहिली बाजू आहे महसुली अंदाजपत्रकातील बचत किंवा तूट. आपण पाहतो की बचत किंवा तूट जसं की महसुली उत्पन्न आणि खर्च यामधील जी तूट असेल ती तूट किंवा मग बचत एक्स्ट्रा जर सरप्लस असेल तर ती बचत या ठिकाणी गृहीत घेतल्या जाते. त्यानंतर महसुली अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी केलेली तरतूद हे भांडवली अंदाजपत्रकाची जमेची बाजू असते. त्यानंतर नवीन कर्ज उभारून मिळालेल्या रकमा या ठिकाणी
भांडवली अंदाजपत्रकातील जमेच्या बाजूमध्ये टाकल्या जातात. त्यानंतर सरकारकडून पूर्वी दिलेल्या कर्जाची परतफेडही या जमेच्या बाजूमध्ये घेतली जाते. वरील 4 बाबींव्यतिरिक्त भविष्य निर्वाह निधीतील रक्कम, पोस्टातील बचत यांचा समावेश भांडवली अंदाजपत्रकातील जमेच्या बाजूला केली जाते. आता भांडवली अंदाजपत्रकातील खर्चाची बाजू आपण पाहूया, की भांडवली अंदाजपत्रकातील खर्चाच्या बाजूत ज्या खर्चामुळे सरकारी मालमत्तेत नव्याने भर पडत असते व त्यामुळे उत्पादनात वाढ होते, अशा सर्व खर्चाचा समावेश हा यामध्ये होत असतो. हा खर्च दैनंदिन स्वरूपाचा नसतो, तर तो विकासात्मक असतो. पहा, भांडवली अंदाजपत्रकातील खर्च हा दैनंदिन स्वरूपाचा नसतो, तर तो विकासात्मक असतो. त्यामध्ये ॲसेटमध्ये भर पडत असते, संपत्तीमध्ये भर पडत असते. पहिला यामध्ये खर्चाच्या भांडवली अंदाजपत्रकातील खर्चाची बाजू पहिली सांगता येईल, की सरकारकडून होणारी भांडवल गुंतवणूक. पहा, सरकारकडून होणारी भांडवल गुंतवणूक 2 प्रकारची असते. उत्पादक गुंतवणूक आणि अनुत्पादक गुंतवणूक. उत्पादक गुंतवणूक कशाला म्हणायचं? भांडवली साधनात केलेली गुंतवणूक ही उत्पादक साधनात असते. तर अनुत्पादक गुंतवणूक ही कशी असते? जी की करावी तर लागते, परंतु त्यामुळे ॲसेटमध्ये फारशी भर पडत नाही, परंतु ती उपयोगी असते असं आपल्याला म्हणता येतं. ज्या गुंतवणुकीमुळे भविष्यात उत्पन्न मिळणार असते ती उत्पादक गुंतवणूक असते. उदाहरणार्थ पायाभूत सुविधांवरील खर्च, नवीन रेल्वे मार्ग, जलमार्ग, विद्युत प्रकल्प. पहा, म्हणजे उत्पादक गुंतवणूक कशाला म्हणायचं आहे, की ज्या गुंतवणुकीमुळे भविष्यात उत्पन्नात भर पडते. उदाहरणार्थ पायाभूत सुविधांवर होणारा खर्च, नवीन रेल्वेमार्ग असेल, जलमार्ग असेल, विद्युत प्रकल्प असेल, यात होणारी गुंतवणूक ही उत्पादक गुंतवणूक असते. या उलट गुंतवणुकीमुळे उत्पन्नात वाढ होत नाही व अशा गुंतवणुकीला अनुत्पादक गुंतवणूक म्हणतात. अनुत्पादक गुंतवणूक म्हणजे जिच्यामुळे देशाच्या उत्पन्नात म्हणजे सरकारच्या उत्पन्नात वाढ होत नाही. उदाहरणार्थ युद्ध साहित्यावरील खर्च किंवा लष्करावर केला जाणारा खर्च हा अनुत्पादक असतो. या खर्चामुळे उत्पन्नात वाढ होत नाही, परंतु तो खर्चही अत्यावश्यक असतो असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, सरकारने दिलेली कर्ज हा भांडवली अर्थसंकल्पातील खर्चाच्या बाजूमध्ये दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की सरकारने दिलेली कर्जे. सरकार देशातील विविध खाजगी उद्योजकांना व प्रकल्पांना जी कर्जे देते त्या कर्जांचा समावेश भांडवली अंदाजपत्रकातील खर्चाच्या बाजूमध्ये केला जातो. त्यानंतर परकीय कर्जाची परतफेड हा एक खर्चाच्या जमेच्या बाजू आहे, की सरकार अनेक कारणासाठी परकीय कर्ज घेते. हे परकीय कर्ज सरकार परदेशातील वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतली जातात. या कर्जाचे मुद्दल व व्याज देण्यासाठी जो खर्च होतो त्याचा समावेश भांडवली अंदाजपत्रकात खर्चाच्या बाजूमध्ये केला जातो. त्यानंतर राज्यांना देण्यात येणारी कर्जे व अनुदाने. केंद्र सरकारकडून राज्यांना आवश्यक वाटल्यास कर्जे पुरविले जातात, तसेच अनुदाने दिली जातात. या कर्जाचा व अनुदानाचा समावेश भांडवली अंदाजपत्रकातील खर्चाच्या बाजूत केला जातो. मात्र या कर्जाची परतफेड जेव्हा होते तेव्हा ती जमा बाजू दाखविली जाते. तर हे 2 मुख्य अंदाजपत्रकाचे प्रकार: महसुली अंदाजपत्रक, भांडवली अंदाजपत्रक. महसुली अंदाजपत्रक जमेची बाजू, खर्चाची बाजू. भांडवली अंदाजपत्रक जमेची बाजू, खर्चाची बाजू हे आपण पाहिलेले. आता तिसरा प्रकार संतुलित अंदाजपत्रक, कंबाईन्ड ज्याला किंवा बॅलन्स्ड म्हणूया, बजेट, की म्हणजे जिथे उत्पन्न आणि खर्च समान असतो त्याला संतुलित अर्थसंकल्प असं म्हणतात. परंतु आपण पाहतो की संतुलित अर्थसंकल्प हा विकसित अर्थव्यवस्थेमध्ये पाहावयास मिळतात, परंतु अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये तुटीच्या अर्थसंकल्पावरच जास्त भर दिल्या जाते, कारण त्यातून मोठ्या फार प्रमाणात भांडवल उपलब्ध होतं आणि ते भांडवल विविध कल्याणकारी योजनांवर खर्च करून राष्ट्राचा विकास घडवून आणण्यासाठी तुटीच्या अर्थसंकल्पाचा वापर केला जातो असं आपल्याला म्हणता येतं. परंतु अर्थसंकल्पाचे जे इतर प्रकार आहेत त्यामध्ये संतुलित अर्थसंकल्प असंही म्हणता येतं, की ज्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण पाहतो की दोन्हीचं या ठिकाणी उत्पन्न आणि खर्च
समान असतो. भांडवली अंदाजपत्रक आणि महसुली अंदाजपत्रक यांचे एकत्रीकरण करून एक संकलित किंवा एकत्रित स्वरूपाचे अंदाजपत्रक तयार केले जातात. त्या संकलित अंदाजपत्रक असे म्हणतात. भारत सरकार दरवर्षी संकलित अंदाजपत्रक तयार करता येते. त्यानंतर शिल्लकीचे अंदाजपत्रक किंवा वाढाव्याचे अंदाजपत्रक हे त्यामध्ये सांगितलेले सरप्लस बजेट ज्याला आपण म्हणतो. जेव्हा सरकारचे उत्पन्न हे वार्षिक खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक असे म्हणतात किंवा अधिक्याचे अंदाजपत्रक असे म्हणतात. जेव्हा अंदाजपत्रकात खर्चापेक्षा जमा बाजू जास्त असते तेव्हा त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. खाजगी व्यक्तींचे अंदाजपत्रक साधारणपणे शिल्लकीचे असते. खाजगी व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ देत नाही. व्यक्ती आपल्याला मिळालेल्या उत्पन्नात सर्वच्या सर्व खर्च करत नाही. त्यातील काही भाग बचत करते, परंतु शासनाला असे करता येत नाही. शासनाला अनेक प्रकारचे खर्च अचानकपणे निर्माण होतात. त्यामुळे शासनाचे अंदाजपत्रक शिल्लकीचे राहू शकत नाही. परंतु देशातील भाववाढ असेल परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी शिल्लकीचे अंदाजपत्रक योग्य असते. ज्यावेळी देशासमोर भाववाढीचा अतिरेकी प्रश्न असतो अशा वेळेस किमती आटोक्यात आणण्यासाठी शासन अशा प्रकारचं अधिक्याचं बजेट या ठिकाणी आणत असतं किंवा सरप्लस बजेट आणत असतं. त्यावेळेस सरकारी खर्च जाणून-बुजून कमी केला जातो. कारण सरकारी खर्च कमी केला म्हणून लोकांचे उत्पन्न कमी होतं. उत्पन्न कमी केलं म्हणून मागणी कमी होते आणि मागणी कमी झाली म्हणून किमती कमी होतात. म्हणजे अर्थव्यवस्थेतील वाढत्या किमतीवर उपाययोजना हे अधिक्याचं बजेट किंवा सरप्लस बजेट किंवा शिल्लकीचे बजेट यामधून केल्या जातं असं आपल्याला म्हणता येईल. परंतु हे साधारणपणे अल्पविकसित व विकसनशील देशामध्ये अशा प्रकारचं बजेट आपल्याला अपवादात्मक पाहायला मिळतं. शक्यतो तुटीचं बजेटच या ठिकाणी मानलं जातं. कारण त्यातून आपण पाहतो की तूट ही निर्माण होते किंवा निर्माण झालेली तूट ही आपण पाहतो की तेवढा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये येतो आणि विकासासाठी खर्च केला जातो. म्हणून साधारणपणे अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो. तर विकसित राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की समतोल अर्थसंकल्प किंवा शिल्लकीचा अर्थसंकल्प मांडण्यावर भर दिला जातो. जेव्हा सरकारचे वार्षिक उत्पन्नापेक्षा वार्षिक खर्च अधिक असतो. पहा तुटीचं अंदाजपत्रक कशाला म्हणायचं? जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो त्याला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात. डेफिसिट बजेट ज्याला आपण म्हणतो. अंदाजपत्रकात जेव्हा जमा बाजूपेक्षा खर्च बाजू अधिक असते तेव्हा त्यास तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. काही वेळेस जाणून बुजून अंदाजपत्रक तुटीचे केले जाते. ज्यावेळेस सरकारला जास्त खर्च करायचा असतो, उत्पन्न कमी पडते तेव्हा सरकार तुटीचे अंदाजपत्रक तयार करते. अंदाजपत्रकात वारंवार तूट येणे किंवा सातत्याने या तुटीत वाढ होणे धोक्याचे असते. कारण तुटीतून आपण पाहतो तेवढा पैशाचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा वाढला तर किमती वाढतात. किमती वाढल्यामुळे पैशाचं व्हॅल्यू कमी होतं आणि म्हणून अर्थव्यवस्थेतील चलन धोक्यात येतं आणि म्हणून गरीब लोकांवर अन्याय होतो किंवा सामान्य जनतेची होरपळ यामध्ये होते आणि सरकारवर टीका होते. म्हणून तसं होऊ नये म्हणून अंदाजपत्रकातील तूट ही साधारणपणे ही कमीत कमी असली पाहिजे अशा प्रकारचं अर्थसंकल्पाचं तत्त्व सांगतं. ही तूट भरून काढण्यासाठी जादा चलन निर्माण केले जाते. बऱ्याच वेळा जादा खर्च करण्यासाठी अंदाजपत्रक हेतुपुरस्सररित्या तूट दर्शवली जाते आणि जादा चलन निर्मिती करून हा खर्च केला जातो. म्हणजे तूट भरून काढण्यासाठी एकतर नव्याने चलन निर्मिती केले जाते किंवा मग विदेशी कर्ज घेतले जातं आणि त्यातून आपण पाहतो की हे दोन्ही उपाय हे थोडे कठीणच असतात आणि त्यावर प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेत होता. हे मर्यादित असेल तर ठीक आहे, परंतु याने जर मर्यादा ओलांडली तर ते अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करतात असं आपल्याला म्हणता येईल. विकसनशील देशाच्या दृष्टीने तुटीचे अंदाजपत्रक महत्त्वाचे असते. कारण अशा देशात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. याचा उपयोग करून उत्पादनात वाढ करणे शक्य असते. परंतु उत्पादनात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसंपत्ती या देशाकडे नसते. म्हणून असे देश तुटीचे अंदाजपत्रक तयार जादा खर्च करतात आणि देशाचा आर्थिक विकासाचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुटीच्या अंदाजपत्रकामुळे देशाचा आर्थिक विकास साधला जातो. मंदीच्या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढले जाते आणि त्यामुळे तुटीचे अंदाजपत्रक उपयुक्त असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. समतोल अंदाजपत्रक आपण पाहिलेलंच आहे. तर अशा प्रकारे हे अंदाजपत्रकाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
विशेषतः अंदाजपत्रक म्हणजे सरकारच्या एका आर्थिक वर्षासाठी उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ज्यामध्ये महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक याचं एकत्रित करून आपण पाहिलेलं आहे की समतोलित अंदाजपत्रक किंवा संतुलित अंदाजपत्रक त्यानंतर तुटीचा अंदाजपत्रक, सिल्कीचं अंदाजपत्रक आणि समतोल अंदाजपत्रक असे विविध अंदाजपत्रकाचे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.